सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या आवडत्या व्यक्तीला किंवा तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे अशा व्यक्तीला तुमच्या जवळ आकर्षित करण्यासाठी किंवा तुमच्याजवळ पैसे नाही आहेत किंवा आलेला पैसा स्थिर होत नाही, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याजवळ ज्या हव्या आहेत आपल्याला, त्या गोष्टी आपल्याजवळ आकर्षित करण्यासाठी आज मी एक असा तुमच्यासाठी उपाय घेऊन आले, ज्याने तुमच्या आवडती व्यक्ती किंवा आपल्याजवळ लक्ष्मी यायला पाहिजे, आपल्याजवळ लक्ष्मी स्थिर राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आपल्या मनासारख्या होणार आहेत. समजा आपल्याजवळ पैसे नसतील किंवा येतात पैसे, परंतु ते पैसे थांबत नसतात. काही ना काही कारणास्तव कुठेतरी खर्च होतात. पैसे आपले मार्ग शोधून निघून जातात. त्यामुळे पैसे स्थिर होत नाही किंवा आपल्याला एखादी व्यक्ती अगदी मनापासून खूप आवडते आणि ती व्यक्ती आपल्याजवळ नाही आहेत, काही कारणास्तव तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ यायला पाहिजेत असं जर का वाटत असेल, तर आजचा उपाय अतिशय सुंदर आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि जर का ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. बघा, आपल्याबरोबर इतर लोकांचं जर का चांगलं होत असेल तर त्यात काही वाईट नाही. आता काय करायचं, आपण ज्या वेळेला झोपतो तर ती झोपल्याच्या नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. नाभी आपला जो केंद्रस्थान आहे हा नाभी, आणि ह्या नाभीवर आपल्याला एक असा शब्द बोलायचा आहे, एक आपलं हाताचे एक बोट ठेवून असा मंत्र बोलायचा आहे, ज्याने आपल्या जवळ कायम लक्ष्मी स्थिर राहील. त्याचबरोबर आपल्या आवडती व्यक्तीसाठी आपल्या जवळ आकर्षित करण्यासाठी ह्या एका मंत्राचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. आपलं जे मधलं बोट आहे हे शनीचं बोट असतं आणि ज्या वेळेला आपण देवांना हळद कुंकू अर्पण करतो त्यावेळेला आपण मधल्याच्या बाजूचं, ज्याला तर्जनी सांगतात, ते आपण बोट वापरत असतो. आता मधलं बोट हे शनीचं आहे आणि हे शनीचं बोटच आपल्याला आपल्या नाभीवर रात्री सरळ झोपायचं आहे. नाभीवर मधलं बोट थोडंसं हलकं दाबायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कुठला मंत्र बोलायचा आहे? बीज मंत्र आहे. लक्ष्मीचा बीज मंत्र आहे क्लीम. क्लीम 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 असा तुम्हाला 51 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि 54 वेळेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. 54 वेळेला हा मंत्र म्हटल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या व्यक्तीसाठी तुम्ही हा मंत्र म्हटलेला आहे, तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी का, किंवा तुम्हाला लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर ठेवण्यासाठी किंवा लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी म्हटलात का, तर त्या सर्व गोष्टी तुम्ही इमॅजिन करा. काय की तुमची आवडती व्यक्ती तुमच्या जवळ आले किंवा आपल्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर पैसे कमवण्याचे मार्ग मला मिळत आहेत, मी खूप श्रीमंत झाला आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या व्हिज्युअलाइज करायच्या आहेत किंवा तुम्हाला ते सर्व चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. 54 वेळेला रोज रात्री झोपताना 54 वेळेला क्लीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणायचा आहे. 54 वेळेलाच म्हणायचं आहे, त्यापेक्षा कमी म्हणू नका. सरळ झोपूनच नाभीवर मधलं बोट ठेवून 54 वेळेला क्लीम हा मंत्र म्हणायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला समजलेला असेल. आता रोज रात्री झोपतानाच म्हणायचं आहे आणि रात्रीच म्हणायचं आहे. तुम्ही म्हणाल मी दुपारी झोपतो, तर दुपारी काहीतरी नाही, दुपारी नाही, रात्री झोपतानाच करा. बघा, आपण रात्री काय करतो तर शांतरित्या झोपतो. जे काही पूर्ण दिवस आपण केलेलं असतं काम, ते आपल्याला कधी रात्रीसुद्धा आठवत असतं आणि रात्री एखाद्या गोष्टीचा आपण विचारसुद्धा करत असतो. त्यामुळे रात्री तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करा जे तुम्हाला हवं आहे आणि त्यानंतर नाभीवर बोट ठेवून तुम्ही क्लीम हा मंत्र 54 वेळेला म्हणा. एका प्रकारचं हे वशीकरणच आहे. तर त्यामुळे हे व्यवस्थितपणे तुम्ही मंत्र म्हणा आणि बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे, ज्यासाठी हा उपाय केला आहे, ते लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येईल. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.